शहराच्या मध्यवर्ती भागात शाळा असणे व ती चालवणे हे अत्यंत अवघड काम. इतक्या मोक्याच्या जागेवर सुखदेव एज्युकेशन संस्थेनं शाळा काढून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. काळे कुटुंबियांचे हे शैक्षणिक काम एक व्रतच असल्याचं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री नामदार संजयजी शिरसाट यांनी म्हटलंय. सुखदेव एज्युकेशन संस्थेला नामदार संजयजी शिरसाट यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी बोलताना ते म्हणाले, शाळेत येताना ध्येय असावं. मला काय व्हायचंय याबाबत निश्चित विचार करावा. काही वेळेला आई वडिलांनी शाळेत टाकलं म्हणून मुले शाळेत जातात, मात्र पुढील काही मोठे स्वप्न नसेल तर शिकून काहीच उपयोग नाही. त्यामुळे मोठे स्वप्न बघा. शिक्षकांबद्दल बोलताना ते म्हणाले, शिक्षकांचं काम असे असावे की शिक्षकांबद्दल कधीही कमी होता कामा नये. मी माझ्या स्वतःच्या मुलांना शिकवत आहे असे मनात ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. त्यामुळे गुणवत्तेत अधिक वाढ होईल. आपलं काम आहे विद्यार्थ्यांना शिकून मोठं करणं आणि कायम विद्यार्थी बाहेर जगातील तेव्हा त्यांनी आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवतील असे शिक्षकांचे अध्यापन असावे. छत्रपती यावेळी संभाजीनगरचे माजी महापौर विकास जैन, सुखदेव एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष रंजन काळे, सरचिटणीस संजय काळे, चिटणीस विजय काळे, संचालक वैभव काळे, महेश गाडे, प्राचार्य बाबासाहेब खरोटे, मुख्याध्यापक नितीन पाटील, जयराम शिंगाडे, विजन साळवे यांसह अन्य मान्यवर तसेच सुखदेव एज्युकेशन संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेडावणे, नाशिक रोड, नाशिक. किंवा काय असेल तिथे जन्म देते. नंतर जन्म दिल्याबरोबर त्याला दाना पाणी द्यायचं काम सुद्धा ती अशी फिरते आणि आणून त्याच्या चोचीने आणून त्या पिलाच्या तोंडात टाकते. परंतु काही काळानंतर ते जसं पिल्लू मोठं होतं तर त्या टायमाला त्याच्या पंखामध्ये बळ येतं आणि ते एक दिवस त्या गड्ड्यातून उडायला लागतं. म्हणजे आपलं काम आहे त्याला मोठं करणं. त्याचं नॅचरल काय आहे, पंखात बळ आलं तर उडणं आणि ते पुन्हा उडून जातं, घरटं पुन्हा रिकामं होतं. पुन्हा ही जे आयुष्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे जे काही चिल्ले पिल्ले आहेत हे काही दिवसानंतर इथून जाणार आहेत. पण तो गेल्यानंतर ज्या ठिकाणी ते जातील तर त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये ही भावना असणं गरजेचं आहे की मी ज्या शाळेमध्ये शिकलो किंवा ज्यांनी मला शिकवलं त्यांचा आदर्श कधीही मोडता कामा नये. ते आपल्या आठवणीत राहिले पाहिजे. असं काम मला शिक्षकांकडून सुद्धा अपेक्षित आहे. मी जास्त वेळ तर बोलणार नाही कारण की आजचा हा विषय तो नाहीये. परंतु तुम्हाला एक सांगतो की मी सुद्धा तुमच्यासारख्या शाळेत असताना राजकारणातले लोक इतके साधे सुद्धा असतात का? नाही ना. सगळ्यांनी मान हलवलं म्हणजे तुमचं आमच्याबद्दल तुमचं चांगलं नाही. परंतु मी राजकारणामध्ये होतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी लहानपणी खोडकर होतो. बरोबर ना? खोडकर असल्याशिवाय माणूस राजकारणात जातो का? काही ना काही त्यात गुण असावे लागतात. मी आता 10 वर्ष नगरसेवक होतो, आता 20 वर्ष आमदार आहे. किती वर्ष? म्हणजे शाळेच्या एक्झाम दिल्या त्या वेगळ्या, या किती एक्झाम दिल्या? 6 एक्झाम दिल्यानंतर मी मंत्री झालो. म्हणजे आता PhD झाली माझी आता याच्यामध्ये राजकारणामध्ये. आणि म्हणून मी शाळेमध्ये असताना खोडकर होतो. आमच्याकडे गणिताचे टीचर होते. तर गणित विषय तुम्हाला माहिती किती किचकट आहे. मॅट्रिकला कोण कोण आहेत? 10वी 12वी पेपर चालू आहे. 7वी 8वीला जरी असलं तर त्यांना सगळ्याला ते जे गणित सोडायचे असतात ना ते थोडे अवघड असतात आणि ते बीजगणिताचं पुस्तक तर लय भारी असतं. डोक्यात कमी, पुस्तकाचं वजन जास्त असतं आणि म्हणून ते डोक्यात ते गणिताच्या पुस्तकाच्या टायमाला मला ते बीजगणिताचं पुस्तक घ्यावं लागायचं. 10 रुपयाला त्या काळात मिळायचं. सर आमचे इतके डेंजर होते की त्याचं गणित सोडवलं नाही तर आम्हाला केन घेऊन मारायचे. आता तर केन मारत नाहीत. मस्त केन असायचे, असे हात मागे करून मारायचे. मी जर गृहपाठ केला नाही तर सर मला म्हणायचे, म्हणजे दुसऱ्या दिवशी गृहपाठ केला नाही तर विचारायचं, सर कोणी कोणी गृहपाठ केला नाही तर त्याच्यात नंबर पहिला माझा असायचा. उभा राहिलो की सर म्हणजे 10 छड्या खायच्या, कोणती छडी पाहिजे तुला? 1-1च्या 10 पाहिजेत का 5च्या 2 पाहिजे? त्याच्यातही मी हुशार. 5-5च्या 2च मारा. बाजूला पुरी बसलेला असायचं, आपलं इम्प्रेशन पोराच्या चेहऱ्यावर पाहिले कसं देते ते इम्प्रेशन आपलं.
ते घ्यायचे ते. मग सर बी काय कमी करत नव्हता, सर काय मागं पुढे पाहत नव्हता. इम्प्रेशन तुझं तुझ्याकडे धाव दे, छडी जोरातच मारायचं. मागं घेऊन जेव्हा मारायचा तर दोन्ही हातावर वळ यायचे, ते 2-2 दिवस जात नव्हते. मुठ्या अशा पॅक करायचो आणि नंतर मग पश्चाताप करायचो की आपण गृहपाठ केला पाहिजे. नंतर तर तोच सर काही काळानंतर मी आमदार झाल्यानंतर एका ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये भेटलो. वय झालं होतं त्यावेळेला, मी 7वी-8वीला असताना मारलेला त्यांनी, आणि मी आमदार झालो म्हणजे कितीतरी काळ त्या टायमाला निघून गेला होता. ते वयस्कर झालेले होते. ते काय मोठ्या कार्यक्रमामध्ये मी व्यासपीठावर होतो आणि ते समोर होते. मी काय त्यांना ओळखत नव्हतो, मला माहिती पण नाही समोर कोण बसल्याचं. कार्यक्रम झाल्यानंतर ते सर उतरताना मला भेटले, शिरसाट साहेब कसे आहात? म्हणलं हा म्हातारा मला काय शिरसाट साहेब म्हणतो, हाय कोण? नंतर मी क्लिक करत गेलो, नंतर माझी मेमरी चार्ज झाली. अरे हेच ते पाटील सर ज्यांनी आपल्या छड्या मारल्या होत्या. परंतु त्यांनी मला जेव्हा शिरसाट सर साहेब म्हणला, मला ते वाईट वाटलं. मी त्यांच्या पायाला हात लावला आणि त्यांना म्हणलं, सर तुम्ही मला संजय म्हणलं तर मला त्याचा जास्त आनंद झाला असता. मला शिरसाट साहेब म्हणून हे उदाहरण मी का सांगितलं की शिक्षकाबद्दलचा असलेला आदर हा कधी कमी होता का? आणि शिक्षकांना सुद्धा सांग, तुम्ही शिकवताना कोणत्या संस्थेमध्ये हा किती पगार आहे यापेक्षा मी जे शिकवतोय, मी जे शिकवते हे माझ्या मुलाला शिकवते. जर असा जर तुमच्या डोक्यामध्ये ज्या दिवशी फिट होईल की माझ्या मुलाला शिकवताना मी कसं शिकवलं पाहिजे, माझ्या मुलींना शिकवताना मी कसं शिकवलं पाहिजे, हे ज्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये फिट होईल त्या टायमाला 100% हा तुमचा निकाल आहे ना, तो निकाल 100% जरी असला तर पर्सेंटेज वाढल्याशिवाय राहणार नाही. पर्सेंटेज म्हणजे मार्काचं पर्सेंटेज वाढल्याशिवाय राहणार नाही, एवढा मला आत्मविश्वास आहे. आज काळे साहेबांनी या ठिकाणी गेल्या वेळेलाही सुद्धा सांगितलं होतं, यावेळेला निश्चितच तुम्हाला कंपाऊंड वॉलचा प्रश्न आहे. मला जिथं बोलवलं याचा अर्थ काहीतरी त्यांना नाही पाहिजे, मतलब की दुनिया में यारो. परंतु हा मतलब स्वार्थासाठी नाही, तर विद्यार्थ्यांसाठी. माझे विद्यार्थी या कंपाऊंड वॉल मध्ये इतरांचा त्यांनाही त्रास होता कामा नये. सेंटर तर काय 15 दिवसाचा असतो, सेंटरला काय घेऊन येत बसतो. परंतु माझा विद्यार्थी या भिंतीमध्ये याच्यामध्ये सुरक्षित राहायला पाहिजे ही त्याच्या मागची भावना त्यांची असतात. म्हणून तुम्ही निश्चित माझ्याकडे प्रस्ताव द्या, या महिना 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला या कंपाऊंड वॉलसाठी मी निधी निश्चित केली. आणि या मुलांना मुलींना फिजिकल फिटनेससाठी काहीतरी करावं, चांगले साहित्य या ठिकाणी असलं पाहिजे. मुलांना फक्त अभ्यासाचा किडा त्याच्या डोक्यात नाही, तर फिटनेसचा किडा सुद्धा त्याच्या डोक्यात गेला पाहिजे. नाही तर हे पोरग पाहता इतकं किती वेळा 11वीला बॉडी पा सलमान खान कधी होशील. पोरं आपण थोडेसे स्ट्रॉंग झाले पाहिजे. उगाच क्रिकेट पाहतात, उगाच मोबाईल पाहता, व्हॉट्सअप पाहता, त्याच्यापेक्षा काहीतरी खेळलं तर आयुष्यामध्ये काम येतं, नंतर लय त्रास होतो बरं का नंतर. म्हणून फिटनेस हा तुम्हाला महत्वाचा आहे. कधी तुम्ही पहा, ज्याच्याकडे फिटनेस आहे त्याला आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक त्याची प्रगती होते. म्हणून या मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा काहीतरी तुम्ही इथे केलं पाहिजे, ज्याच्यामुळे यांचं डेव्हलपमेंट हे अत्यंत गरीब घरातले मुलं आहेत, मुली आहेत. मला माहिती सर्वसामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना हे सर्व शिक्षण घेताना सुद्धा कष्ट होतात, आणि कष्ट घेत असताना अनेक अडचणी असतात. जेवायची अडचण असते, पुस्तकाची अडचण असते, कपड्याची अडचण असते, घरातल्या अडचणी असतात. या सर्वातून ते शिक्षण घेत आहेत. त्यांना एक चांगल्या दर्जाचं शिक्षण देत असताना या गोष्टीचा सुद्धा विचार तुम्ही कराल. भविष्यामध्ये पुढच्या वेळेला मी आता तर येत जात असतोच, परंतु पुढच्या वेळेला जेव्हा येईल त्या टायमाला फक्त मुलं मुली आणि मी, बाकी कोणी व्यासपीठावरची ठेवणार नाही. मग आपण गप्पा मारू. पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एज्युकेशन संस्थेच्या सदिच्छा समारंभास उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, तसेच त्यांच्याबरोबर आलेले सर्व सचिव, PL सर, तसेच
संभाजीनगरचे माजी महापौर विकासजी जैन, तसेच आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष रंजय काळे, सचिव विजय काळे, तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्रीयुत खरोटे सर, तसेच प्रायमरीचे मुख्याध्यापक श्रीयुत नितीन पाटील, आपले संभाजीनगरचे विजन साळवे, तसेच आपल्या संस्थेचे सदस्य कुमार वैभवदादा काळे आणि सर्व शिक्षक वृंद, सर्व माझ्या समोर बसलेले माझे लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज माझ्याकरता खूप आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्राचे लाडके सामाजिक न्याय मंत्री हे आपल्या शाळेला, खरं तर मागे आश्रम शाळेला पण त्यांनी सदिच्छा भेट दिली होती आणि त्यानंतर आज हा योग सुवर्ण योग आलेला आहे की आपल्या इंदिरानगर शाळेमध्ये पण त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. खरं तर सर तुम्हाला सांगायचं म्हणजे आमची ही सुखदेव एज्युकेशन संस्था ही की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या उक्तीप्रमाणे आमच्या आजोबांच्या नावाने, जे आमचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक होते, जो काळाराम सत्याग्रह झाला नाशिकमध्ये 1930 साली, त्या सत्याग्रहामध्ये आमचे आजोबा हे बाबासाहेब आंबेडकरांचे अंगरक्षक म्हणून 5-6 वर्ष त्यांनी जोपर्यंत सत्याग्रह चालू होता तोपर्यंत आमचे आजोबा बाबासाहेबांचे अंगरक्षक होते आणि ते अंगरक्षक असताना त्यांना शिक्षणाची चणचण भासत होती आणि म्हणून शिक्षणाची चणचण भासत असताना त्यांनी असं आम्हाला सांगितलं की मी जरी नाही शिकलो तर माझी पुढची पिढी ही सुशिक्षित झाली पाहिजे, शिक्षित झाली पाहिजे. त्याकरता आपण आपल्या स्वतःच्या जागेवर ही शाळा काढा आणि या शाळेमध्ये ही जी जागा आहे आमची वडिलोपार्जित जागा आहे. या 18 एकर जागेमध्ये आम्ही शाळेचं रिझर्वेशन होतं आणि शाळेचं असं रिझर्वेशन होतं की शाळा आणि क्रीडांगण असं रिझर्वेशन असल्यामुळं ही जवळजवळ 3.5 एकर जागेमध्ये आम्ही आजोबांच्या नावाने ही संस्था 2000 साली सुरू केली आणि शासनाने त्यावेळेस मला एक नाही तर 2 शाळा दिल्या. एक विल्लोरी येथे शाळा दिली आणि एक इंदिरानगर येथे शाळा दिली. आजपर्यंत ह्या 25 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी पास आउट झाले. अनेक विद्यार्थी आमचे डॉक्टर, इंजिनियर, मोठमोठ्या हुद्द्यावर काम करतात. एवन हे नाही तर मंत्रालयात सुद्धा काम करतात. आमचे जे हे मुलं आहेत हे दर 26 जानेवारी असेल, कुठला सांस्कृतिक कार्यक्रम असेल, इंग्लिशमध्ये फटाफट भाषण करतात आणि दर वर्षाचा जो आमचा निकाल आहे तो 100% निकाल लागतो. 10वीचा असेल, 12वीचा असेल, हा जो निकाल आहे आमचा दर वर्षाचा 100% आहे आणि त्याकरिता आम्ही जे शिक्षक नेमलेले आहेत हे शिक्षक सुद्धा आमचे सर्व शिक्षित आणि योग्य शिकवणारे आहेत मुलांना.